मुंबापुरी अनेकांची स्वप्न पूर्ण करणारी स्वप्नांची नगरी आणि याच नगरीतील पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे 2 चिमुकल्यांचा जीव गेलेला आहे। त्यांच्यासह त्यांच्या पालकांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय आणि या प्रकरणी न्यायालयाने पालिकेला धारेवरती धरत सवाल उपस्थित केलेत। काय आहे ते सवाल आणि काय घडलंय नेमकं पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। महापालिकेचा निष्काळजीपणा, भरपाई का नाही, पाण्याच्या टाकीच्या झाकणासाठी पालिकेकडे पैसे नाहीत, मुंबईत माणसाच्या जीवाची किंमत काय? मुंबई उच्च न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवलंय। मुंबईच्या वडाळा परिसरातील उद्यानात खेळता खेळता या चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी शेवट झालाय। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करत सवाल उपस्थित करत खंत व्यक्त केली आहे। न्यायमूर्ती गौतम पटेल आणि कमल खथा यांच्या खंडपीठानं गुरुवारी ही सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे। न्यायालयानं काय म्हटलंय? रेल्वे अपघात झाल्यास रेल्वे प्रशासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते, त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण आहे। बेस्ट बसला अपघात झाल्यासही नुकसान भरपाई देण्याचं धोरण आहे, पण पालिकेच्या निष्काळजीपणामुळे अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी नुकसान भरपाईची कोणतीच तरतूद का नाही? वडाळा नागरिक मंचाने या टाकीची दुरावस्था आणि धोक्याविषयी पालिकेचं लक्ष वेधण्याचा अनेकदा प्रयत्न सुद्धा केला। मागच्या अनेक वर्षांपासून वडाळा ब्रिजवरील झोपड्या आणि महर्षी कर्वे उद्यानाच्या कामासंदर्भात वडाळा नागरिक मंच पालिकेकडे पाठपुरावा करताय। न्यायालयाच्या निकालानंतर पालिकेने इथल्या झोपड्या हटवल्या, त्यानंतर संरक्षक भिंत सुद्धा बांधण्यात आली। वडाळा पुलावर बहुजन समाजातील कविठिया समाजाच्या नागरिकांची वस्ती आहे। स्थलांतर करताना पालिकेनं अन्याय केल्याचा आरोप मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांच्या कुटुंबियांसह नागरिकांनी केलाय। बीएमसी वाला ही दोषी है हमारा। उसने ढक्कन ऐसा खोल दिया तो उसके ऊपर ही लगाएगा हम लोग को। हम लोग दूसरा किसके ऊपर आप लगाएगा? उसका ये आम्ही टाकीवर झाकण लावलेला, पण त्यांनी चोरी करून करून खाल्लेत। आमचं ना माहिती तो पडायला पाहिजे। झाकण लावलं नाही, नुसतं पेपरवरती टाकलेले आहे। काळा पेपरवरती टाकलाय, पोरांना माहिती नाही। पोरांना खेळत खेळत गेलं आणि टाकीने त्याच्यामध्ये गेलेलं कागदामध्येच। आणि 2 दिवसाच्या नंतर पोरगे आम्हाला भेटले पाणीमधून आणि ते उलट्या अंगावर आमच्यावर नाव टाकते। आमची झोपडपट्टी पण तोडून टाकली, आम्हाला पळवायला सांगते इकडून। राहते आम्ही 30-40 वर्ष झाले, पण असा घटना झाली नाही। आणि सगळेच पोरं खेळत होते एवढा दिवस, पण येते ढाकण कोणी कधी काढला ना कधी कोणी काढलं ते आम्हाला माहिती नाही। आणि ते टाकीची पण माहिती नाही, टाकीची माहिती देत नव्हती। हा, टाकीची आम्हाला माहितीच नव्हती। खेळत होते पोरगे सगळे खेळत, इथे इडली खाल्ली, पोहा खाल्ला, आम्हाला म्हणते इथेच खेळते, पण कवा तिकडे गेले ना ते माहिती नाही। आमचं म्हणणं एकच आहे, ते जे 2 पोरं वारलेत त्यांचं काय आहे? इकडचे जे रहिवासी आहेत त्यांचा पुरावा आहे, त्यांना देऊन हटवून टाका। आणि तुम्ही म्हणता जे बीएमसी वाले आहेत ते सगळं खोटं आहेत। हे बीएमसी वाले आम्हाला वरनं मारताय बी आणि पळवताय बी। आमचे बघा, 3 पोराला आमच्या पोराला मारले। आमचे इथे राहायचे वांदे गेले, सगळे बिस्तर वगैरे जे भांडे वगैरे सगळे नेले। व आता कालचीच गोष्ट तुम्हाला सांगतो, काल असं मारलं ना, लाठीचार्ज आमच्या पोरांवर केलाय, तरी बी आम्ही काय बोललो नाही। आणि तुम्ही हे बीएमसी वाल्यांना ना सक्त कारवाई केला पाहिजे त्यांच्यावर, माझं म्हणणं हे आहे। मुंबई पालिकेत सध्या लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि त्यामुळे त्याविषयी बोलणं टाळत ही दुर्दैवी घटना असल्याचं मत शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी मांडलंय। आज हा विषय सुमोटोच्या माध्यमातून न्यायालयाने उचललाय। काही पत्रकार मित्रांनी हा विषय घेतला होता आणि हा न्यायालयीन असल्यामुळे मी या बाबतीत काही बोलू इच्छिते नाही। पण जी घटना घडली, कोणाची याच्यात चुकी असो किंवा कोणाची याच्यात बेफिक्री असो, त्यावरती कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि कारवाई पण झाली पाहिजे आणि त्या बाबतीत मी त्याचा पुढाकार घेईन। भाजपचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकरांनी शोकाकुल कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय। चिमुकल्यांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करत असल्याचं सांगत त्यांनी पालिका प्रशासनावर टीका केली आहे। बघा, हे काम होणं महत्त्वाचं आहे आणि कॉर्पोरेशन काय, कोर्ट काय इतरांना बोट दाखवण्यापेक्षा हे काम झालं पाहिजे, तर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी इथे लक्ष दिलं पाहिजे, हा मताचा मी आहे।
कोणी राज्य केलं, कोणी काय केलं, हे आता काढण्यात आपण टी व्हीवरती नेहमीच बघतोय. ते बघून बघून माणसं कंटाळ येत. त्याच्यामुळे कसं काम होईल आणि त्या कुटुंबाला कशी मदत होईल ह्या मताचा, त्या पद्धतीने मी त्यांना मदत करतोय. न्यायालयाला पालिकेनं दिलेलं उत्तर: अर्थसंकल्पीय मर्यादा आणि पाण्याच्या टाकीवर झाकण बसवण्यासाठी पुरेसा निधी नव्हता. उद्यानाच्या देखभालीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यावर उद्यानातील प्रत्येक बाबीची जबाबदारी असल्याचा दावा महापालिकेनं घटनेनंतर केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी सुद्धा महापालिकेच्या सुशोभीकरणाचा मुद्दा उपस्थित केलाय. या प्रकरणाचा राजकीय मुद्दा न करता प्रशासनाला जाग आणणं महत्त्वाचं आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना धाक उरला नसल्याचं मत मांडत त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केलाय. नाही, हे अतिशय दुर्दैवी घटना आहे की पालिकेच्या निष्काळजीपणामुळे 2 बालकांचा जीव जातो. खरं तर अजून संपूर्ण आयुष्य त्यांना बघायचं होतं आणि त्या आधीच खेळताना त्या टाकीत पडले आहे, गुदमरून त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे अतिशय लांछनास्पद आहे. खासदार राहुल शेवाळेंनी या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. चौकशी करण्याच्या सूचना देत अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची विनंती सुद्धा केली आहे. नाही, वडाळ्यात अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. उद्यानात पाण्याच्या टाकीमध्ये 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं आत्ताच मला कळलेलं आहे. आणि ती अत्यंत दुर्दैवी घटना असल्याकारणामुळे तात्काळ मी महानगरपालिका आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधलेला आहे आणि महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात चौकशी करण्याची सूचना केलेली आहे. आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. आणि मुंबईतल्या सर्वच उद्यानांमध्ये तपासणी करून त्याचं ऑडिट करून सर्व ठिकाणी भविष्यात अशी ही घटना होणार नाही त्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात अशी सूचना आयुक्तांना केली आहे. हसत्या खेळत्या 2 निष्पाप चिमुकल्यांचा पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नाहक बळी गेलाय. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. न्यायालयानं पालिकेला या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांमुळे करून सवरून नामानिराळे होणाऱ्या पालिकेला चपराक बसेल. भविष्यात कुणाच्या जीवावर बेतणार नाही इतकी जबाबदारी तरी पालिकेचे अधिकारी पाळतील हीच अपेक्षा. मुंबईहून अजय मानेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.